श्री स्वामी समर्थ. तुमचे सुप्रिया मराठी व्लॉग्समध्ये स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की पौर्णिमेच्या दिवशी महालक्ष्मी व विष्णूची उपासना का श्रेष्ठ मानली जाते आणि या दिवशी कोणत्या सेवा केल्या जातात. हिंदू धर्मात पौर्णिमेचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. हा दिवस भगवान विष्णू आणि माता महालक्ष्मी यांच्या पूजेसाठी विशेष मानला जातो. अशी श्रद्धा आहे की या दिवशी भक्तिभावाने केलेली पूजा मनाला शांती देते आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करते. संध्याकाळच्या प्रदोष काळात घरातील देवघराजवळील जागा स्वच्छ करून भगवान सत्यनारायण आणि माता महालक्ष्मी यांची पूजा करायची. सत्यनारायणाची पूजा, आरती आणि प्रसादाचा नैवेद्य करायचा. यानंतर श्री सूक्त, श्री विष्णू सहस्त्रनाम, ललित सहस्त्रनाम किंवा भगवद्गीतेचा 15वा अध्याय यांचे श्रद्धेने पठण करायचे. जर तुम्हाला संपूर्ण पठण शक्य नसल्यास आपल्या वेळेनुसार काही मंत्र किंवा स्तोत्रांचेही वाचन करू शकता. श्रीयंत्र आणि कुबेर यंत्राचीही पूजा करायची. मात्र या पूजेचा मुख्य उद्देश म्हणजे भक्ती, मनाची एकाग्रता आणि ईश्वरावरील विश्वास वाढवणे हा आहे. लक्षात ठेवा, पूजा आणि उपासना या श्रद्धेचा विषय आहे. आर्थिक प्रगती, कर्जमुक्ती किंवा यश यासाठी प्रामाणिक परिश्रम, योग्य नियोजन आणि सकारात्मक विचार यांची देखील तितकीच आवश्यकता असते. भक्ती आपल्या मानसिक बळ देते आणि योग्य मार्गावर चालण्याची प्रेरणा देते. जर तुम्हीही दर पौर्णिमेला भक्तिभावाने ही सेवा करत असाल तर तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच धार्मिक व आध्यात्मिक व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेवटी सर्वांसाठी एकच प्रार्थना, श्री महालक्ष्मीची कृपा व भगवान विष्णूची कृपा आपल्या सगळ्यांवर राहो. सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी व समाधान नांदो हीच स्वामी चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.